नमस्कार. महाराष्ट्राच्या स्वादमध्ये आज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी मोमोजची रेसिपी बनवली आहे, जे खायला खूपच स्वादिष्ट लागतात. ते आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी देखील बनवू शकतो. चला तर बघूया कशी बनवलेत मी मोमोज. तर इथे मी कढईत थोडेसे तेल टाकले आहे. बारीक चिरलेला लसूण टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, बारीक कट करून हिरवी मिरची टाकायची, लसूण, जिरे, आलं सगळं एकदम छान कढईत तेल टाकून भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकतो, जसं की कोबी, गाजर, सिमला मिरची हे एकदम बारीक चिरून घ्यायचं आणि एकदम मस्त छान मंद आचेवर परतून घ्यायचं. हॉटेलमध्ये तर मोमोज मिळतातच, पण घरी करून खाण्यात ही वेगळीच मजा असते आणि ते आपण खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. इथे मी आता सिमला मिरची ॲड केली आहे. सिमला मिरची छान परतून घ्यायची. भाज्या एकदम छान परतून घ्यायच्या, त्यामुळे त्यातलं कोरड्या होईपर्यंत सिमला मिरचीचं पाणी एकदम कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं. आता थोडंसं गाजर ॲड केलेलं आहे. भाज्या सगळ्या छान परतून घ्यायच्या, त्यातलं पाणी सगळं शोषलं जायला पाहिजे. आता मी कोबी ॲड केला आहे. तुम्ही बघू शकता, घरच्या घरी सुद्धा आपण जे हॉटेलमध्ये चायनीज पदार्थ मिळतात ते आपण घरच्या घरी सुद्धा खाऊ शकतो, बनवून खाऊ शकतो. आता थोडेसे मीठ टाकले आहे. आता थोडंसं पनीर ॲड केलं आहे. ही एकदम लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे. भरपूर व्हेजीज असल्यामुळं लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे हा पदार्थ. आता थोडासा सोया सॉस टाकत आहे मी. रेड चिली सॉस टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने 2-3 चमचे टाकू शकता. मी इथे 3 चमचे टाकला आहे. आता सोया सॉस ॲड करत आहे. 2 चमचे सोया सॉस टाकत आहे. हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे मी मोमोज बनवण्यासाठी मैदा थोडंसं मीठ घालून घट्ट पीठ भिजवून ठेवलं होतं. आता ते आपण पातळ एकदम कट करून लाटून घेऊया. पीठ खूप घट्ट पण नाही भिजवायचं, एकदम थोडंसं जरा साईडलाच ठेवायचं आणि एकदम पातळ पारी लाटायची, जाड नाही लाटायची. थोडंसं पीठ लावून घ्यायचं. खूप जाड नाही लाटायचं, खूप पातळ लाटायची, म्हणजे मोमोज छान होतात. शेप द्यायचा. अशा प्रकारे आपण सगळे मोमोज करून घेऊयात. खूप छान लागतात. अशा करायला पण खूप सोपे आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात. घरच्या घरी आपण जे असे चायनीज पदार्थ